सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट टाकण्यात आला होता, असा खळबळजनक दावा केलाय भाजप आमदार सुरेश धस यांनी। सतीश भोसले हरणांना मारून त्यांचं मांस हे सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं। या लोकांना मला मारण्याकरता आणलं गेलं असं सुरेश धस यांनी एका मुलाखतीत म्हटलंय। सुरेश धस यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर अनेक आरोप आहेत। त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला। मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता असा मोठा आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। आमचा प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहे, त्याच्याशी बोलूया। सुरेश, हा जो खोक्या आहे त्या खोक्या भोसलेवर त्याने मोर मारले, हरणं मारली, त्याची शिकार केली असा आरोप होता आणि तो सुरेश धस यांना पुरवायचा असाही आरोप होता। त्या अनुषंगाने सुरेश धस यांनी हा काय मोठा गौप्यस्फोट केलाय? बीडच्या शिरूरमध्ये एक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाच्या दरम्यान जे ओबीसी नेते होते, बऱ्याच नेत्यांनी सुरेश धस यांच्यावरती गंभीर आरोप केले होते। त्याचबरोबर खोक्याचा आका कोण आहे असा आरोप करत असताना खोक्याने जवळपास 200 पेक्षा जास्त हरणं मारल्याचा देखील आरोप केला होता आणि तोच आरोप घेऊन सुरेश धस यांना तिथून मटण पाठवलं जात होतं, अशा पद्धतीने देखील जो त्या मोर्चाच्या माध्यमातून आरोप केला होता। आणि त्यानंतर बिश्नोई गँगनं देखील त्या संदर्भामध्ये पोस्ट केलेली होती। मात्र कुठल्या तरी एका नेत्यानं असा कट रचला, मला बदनाम करण्याचा कट रचला आणि खोक्या माझ्यापर्यंत मटण पोहोचवत होता। त्यामुळे नेमकं बिश्नोई गँग जी संपूर्ण हरणाच्या बाबतीमध्ये देव मानते आणि त्यांची भावना दुखवायची आणि कोण हे करतंय तर सुरेश धस करतंय अशा पद्धतीने भासून माझ्या मारण्याचा कट रचला होता, असा जो खळबळजनक दावा आहे तो भाजप आमदार सुरेश धस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केलेला आहे। त्यामुळे नेमकं या प्रकरणामध्ये सुरेश धस त्यांनी नावं देखील हा सगळा कट कुणी रचला होता हे मला माहीत आहे, मात्र वेळ आल्यानंतर सांगेल आणि मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं सुरेश धस यांनी या संदर्भात सांगितलंय। मात्र हे अत्यंत धक्कादायक आहे। जर अशा पद्धतीने कुणीतरी पाठीमागे रचून खोक्याला पुढे करून जर दसांच्या संदर्भात असा काही प्रकार करत असेल तर हे धक्कादायक आहे। जो दावा केलेला आहे तो देखील तशा पद्धतीने सुरेश धस यांनी दावा केला आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर खोक्याच्या घरामध्ये ज्यावेळेस वन विभागानं तिथं रेड केली होती त्यावेळेस काही प्रकारचं मांस देखील वाहत असताना ते सापडलेलं होतं। मात्र ते कशाचं मांस आहे या संदर्भात वन विभागाने अद्यापपर्यंतही त्या संदर्भातली कुठलीही पुष्टी दिली नाही किंवा त्या संदर्भात लॅबला पाठवलेला अहवाल देखील आला नाही। त्यामुळे नेमकं हा जो काही सगळा प्रकार होता, आरोप प्रत्यारोप होतो, मात्र त्या आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून सतीश भोसलेच्या माध्यमातून सुरेश धसांना टार्गेट केलं जात होतं। कारण ते टार्गेट कोण करत होतं, हे पॉलिटिकली याला काही कनेक्शन आहे का यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सुरेश धसांकडे त्याची नावं देखील आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहेत। त्यामुळे नेमकं सुरेश धसांना सतीश भोसलेच्या आडून कोण टार्गेट करत होतं, कुणी विमानाचे तिकिटे काढून बिश्नोई गँगमधील काही लोकांना मुंबईमध्ये आणलं होतं, या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर झालं तर त्यामधून सत्य समोर येईल।